विठ्ठलाच्या मंदिरातून बाहेर पडलेला गोविंद आता पावसाच्या वेगवान कोसळणाऱ्या धारांमध्ये धावत होता. त्याच्या हातात नाणे नव्हते, ना औषध होते, पण त्याच्या मनात वृद्ध अनंत साधूंचे शब्द गुंजत होते. पावसाचा थेंब न थेंब त्याच्या अंगाला टोचत होता, पण आईच्या ओढीने तो थांबायला तयार नव्हता. आई, मी येतोय, असा विचार करत तो अंधारात रस्ता काढत होता. गोविंद आपल्या मोडक्या झोपडीपाशी पोहोचला. झोपडीच्या दारातून पाण्याचा लोंढा आत जात होता. आज सुमती थंडीने आणि तापाने थरथरत होती. तिचा ठसका आता अधिकच वाढला होता. गोविंदने धावत जाऊन तिला सावरले. आई, मी आलोय, मला माफ कर, मी औषध आणू शकलो नाही, असे म्हणत तो तिच्या पायाशी बसला. तितक्यात झोपडीच्या दारावर जोरात थाप पडली. गोविंदने पाहिले तर तिथे गावचा श्रीमंत जमीनदार नामदेव उभा होता. त्याच्या हातात छत्री होती आणि त्याच्या मागे 2 गडी कंदील घेऊन उभे होते. नामदेवच्या चेहऱ्यावर राग होता. काय रे गोविंदा, तुझ्या झोपडीचे भाडे अजून दिले नाहीस आणि तुझी ही आजारी आई अजून इथेच आहे का? नामदेव खेकसला. गोविंद नम्रपणे म्हणाला, मालक, थोडा वेळ द्या, आईची तब्येत खूप खराब आहे. विठ्ठलावर विश्वास ठेवा, मी तुमचे सगळे पैसे परत करीन. हे ऐकून नामदेव मोठ्याने हसला. विठ्ठल? अरे, ज्याने तुला या गरिबीत ठेवले तो तुला काय मदत करणार? तुझी भक्ती तुला भाकरी देणार नाही, असे म्हणून नामदेवने तिथल्या चिखलात थुंकले आणि तो निघून गेला. नामदेव गेल्यावर गोविंदचे लक्ष झोपडीच्या कोपऱ्यात गेले. तिथे पावसाने भिजलेले एक लहान कुत्र्याचे पिल्लू आश्रयासाठी आले होते. स्वतःच्या घरात अन्नाचा कण नसतानाही गोविंदने नामदेवने टाकून दिलेला एक सुका तुकडा उचलला आणि त्या पिल्लाला खाऊ घातला. तुलाही भूक लागली असेल ना बाळा? गोविंद हळूवारपणे म्हणाला. अचानक झोपडीच्या बाहेर एक दिव्य प्रकाश पडला. गोविंदने वळून पाहिले तर मंदिरातील तेच वृद्ध साधू अनंत तिथे उभे होते. पाऊस पडत होता, पण आश्चर्य म्हणजे अनंत यांचे कपडे अजिबात ओले नव्हते. त्यांच्या हातात एक हिरवीगार वनस्पती होती. गोविंदा, तू परीक्षेला उतरला आहेस. निस्वार्थ सेवा कधीच वाया जात नाही, अनंत शांत स्वरात म्हणाले. अनंत यांनी ती वनस्पती गोविंदच्या हातात दिली. या पानांचा रस तुझ्या आईला दे. तिचे दुःख लवकरच दूर होईल. तुझी भक्ती आणि आईची माया साक्षात पांडुरंगाला इथे घेऊन आली आहे, असे म्हणून अनंत यांनी गोविंदच्या पाठीवर हात ठेवला. गोविंदला त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब जाणवली. गोविंदने लगेच त्या पानांचा रस तयार केला आणि सुमतीला पाजला. जसा तो रस सुमतीच्या पोटात गेला तसा तिचा ठसका थांबला. तिच्या चेहऱ्यावरचा फिकटपणा जाऊन एक नैसर्गिक चमक आली. तिने डोळे उघडले आणि गोविंदला जवळ घेतले. बाळा, मला आता खूप बरं वाटतंय, सुमती आनंदाश्रूंनी म्हणाली. गोविंदला खूप आनंद झाला. तो अनंत यांचे आभार मानण्यासाठी बाहेर धावला, पण बाहेर कोणीच नव्हते. पाऊस थांबला होता आणि आकाशात चंद्रढगांमधून बाहेर आला होता. झोपडीच्या बाहेर फक्त विठ्ठलाच्या नामस्मरणाचा मंद आवाज घुमत होता. गोविंदला समजले की सेवा आणि श्रद्धा जिथे असते तिथे देव स्वतः मदतीला धावून येतो. सुमती आता शांतपणे झोपली होती. गोविंदने तिला पाहिले आणि त्याला आठवले की त्याने अनंत यांना आपली चादर दिली होती. त्याने झोपडीचा कोपरा साफ करायला घेतला तेव्हा त्याला तिथे एक जुनी लाकडी पेटी दिसली, जी आधी कधीच तिथे नव्हती. त्याने ती पेटी उघडली आणि त्याचे डोळे विस्फारले. पेटीतून एक अद्भुत प्रकाश बाहेर पडला. पुढील भागात पाहू काय आहे त्या पेटीत.